सर, आपल्या पाचपौली पोलीस स्टेशन अंतर्गत एक वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. नेमकं कोण आरोपी आहे, कुठून ही चोरी केली होती, कशा प्रकारे चोरी, काय मोडस होता, काय सांगता येईल? बरोबर आहे. वैशालीनगर जयस्वाल सेलिब्रेशन हॉलसमोर एक गाडी चोरीला गेली होती, ॲक्टिवा. त्याला चावी होती आणि झरीपटकाला पण एक शाईन नंबरची गाडी होती, शाईन कंपनी, ते पण चोरी गेली होती. हे दारू पिणे सवयीचे आहेत दोन्ही आरोपी. आणि ह्या तर लतमध्ये जसं चालवता नाही आलं तर ते पायी घेऊन जाणार, म्हणजे रेड हँड पकडले आहे. काल ते गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि 2 गाड्या रिकवर केली. एक झरीपटकाची शाईन आणि पाचपौलीची एक ॲक्टिवा होती. सर, अटक आरोपी त्यांचं काय नाव आहे आणि कशा प्रकारे चोरी करायचे, काय त्यांच्या मागचं कारण काय होतं, काय सांगता येईल? सुनील बाबू नरसिंग राव म्हणून आहे, 12 खोली. तो पांठेला जवळ राहतो जरीपटका. आणि मुकेश रुपा भुऱ्या जयपाल हा फुटपाथवर हिंडता फिरता कुठेही राहतो, कारण तो पण जरीपटका एरियातच आहे. दोन्ही आरोपी दारूचे नशे करणारे आहे. जो मोलमजुरी करतो आणि वेळ पडल्यास काय एखादी चाबी असेल तर पाहून घेतात, पार्किंगमध्ये आजूबाजूला तो घेऊन जातात. तर काल त्याच पद्धतीने रेड हँड सापडले चोरी करताना, त्याच्यामुळे दोन्ही आरोपी अटक आहे. यांचा काय पार्श्वभूमी रिपोर्ट समोर आला? पार्श्वभूमी गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे, हे बोलतो हे लतखोर आहे, दारू पिणे सवयीचे, त्याच्यामुळे ही चोरी केलेली आहे. प्रकारे नेहमी घटना घडत असतात, लोक सोडून जातात, त्या निमित्ताने आपण लोकांना काय पोलीस स्टेशनकडनं काय आव्हान करणार, काय सर? आणि माझी विनंती आहे नागरिकांना, असे जे गाड्या ज्या वेळेला पार्किंग ठेवतात त्यावेळेला त्यांनी हँडल लॉक केल्याची खात्री करावी आणि तिथं चाबी काढून आपल्या खिशात ठेवावी. नाहीतर अन्यथा काय एखादा बेवडा कुठेही काही जर चाबी लागून असेल त्याला इझी जातो चोरी करायला. हँडल लॉक नसेल तर ते ढकलून न्यायला इझी जातो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी टाळण्यासाठी नागरिकांना विनंती आहे, त्यांनी हँडल लॉक केल्याची खात्री करावी, चाबी आपल्या जवळ बाळगावी. सर, या कारवाईमध्ये आपल्या PS मधले कुठले कर्मचारी वगैरे? याच्यात हवालदार आनंद सिंग, हवालदार इम्रान आणि घुगे, मेनेवार, गगन आणि संतोष शिंदे यांची टीमचा सहभाग आहे.